नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. धर्मांतर करायचं असेल तर आधी जिल्हाधिकाऱ्यांना कळवावं लागेल. विधेयक सादर. बेकायदेशीर धर्मांतरासाठी कठोर शिक्षा. मदत करणाऱ्यांनाही कारावास होणार. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन 4 दिवस बंद. मंदिराच्या गाभाऱ्याचं जतन आणि संवर्धन करण्यात येणार. मंदिर 17 मार्च पर्यंत बंद राहणार. भाविकांसाठी उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनाची सोय असणार. विठ्ठल रुक्मिणीच्या चंदनउटी पूजा बुक. चंदनउटी पूजेसाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सर्व पूजा अल्पावधीतच बुक. विठ्ठलाच्या 48 तर रुक्मिणी मातेच्या 46 चंदनउटी पूजा बुकिंग झाल्याची माहिती. राज्य सरकारचा निर्णय. सर्व वाहनांना एकच नियम. ई रिक्षा, ई बाईकसाठी आता परमिट अनिवार्य. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सिंगल विंडो सिस्टीम. मुंबई पालिकेच्या ठेवी घटल्या. मिठी नदीच्या कामात 65 कोटींचा घोटाळा उघड. 1200 कोटी रुपयांच्या स्ट्रीट फर्निचर प्रकल्पातही अनियमिततेचे आरोप असल्याचा मंत्री उदय सामंत यांचा उल्लेख. इंडिगोचाही प्रवास महागला. इंधन अधिभार लागू. देशांतर्गत मार्गासाठी इंडिगोकडून 425 रुपयांचा इंधन अधिभार लागू. एअर इंडियानंतर इंडिगोकडून इंधन अधिभाराची घोषणा. मेडिकल दुकानातून गावठी कट्टा जप्त. नांदगाव पोलिसांची कारवाई. भावेश मधुकर खैरनार पोलिसांच्या ताब्यात. गुन्हा दाखल करत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सांगलीत नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक. 50 बाटल्या जप्त. सदर इंजेक्शनच्या बाटल्या मध्य प्रदेशमधून आणल्याचं समोर. सांगलीच्या मिरजमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू. दिवसभर होते बेपत्ता. कारमध्ये मृतदेह आढळल्याने सांगली पोलीस दलात खळबळ. भिवंडीतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग. संपूर्ण परिसरात पसरले धुराचे लोट. धुरामुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा त्रास. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.